सो काल आम्ही मनालीला आलेलो. सो आम्ही इकडे स्टे केलेला आणि आम्ही 2 रात्री स्टे करणार आहोत. सो आमच्या टोयोटा इनोवा क्रिस्टाला काहीतरी झालं आहे, तब्येत खराब झाली आहे, म्हणून आदित्य दादा त्याला टोयोटाची सर्व्हिस करायला घेऊन गेला आहे. आणि आता पप्पा, श्रद्धा दीदी, मम्मा आणि मी मनालीच्या मॉल रोडला जाणार आहोत, असंच काहीतरी खाण्यासाठी आणि आमच्यासाठी पण काहीतरी घेऊ, जर काहीतरी दिसलं चांगलं तर. आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही, जे एवढा पण आवडणार नाही कारण इकडे खूप झाड आहेत. मी तुम्हाला हॉटेलचा टूर पण देते. हा बघा, पहिला रूमचाच टूर घ्या. हा लिव्हिंग रूमच एवढा मोठा आहे, अर्धे लोक याच्यातच कन्फ्यूज झालेले की दुसऱ्या रूम कुठे. नंतर कळलं दुसरा रूम आतमध्ये. आणि इकडे एक छोटीशी जागा आहे जिकडे आज आदित्य दादा आणि मी बसलेलो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, ही जी जागा दिसते ना तुम्हाला, ह्याच्यावरती मी ना लिटरली बसू शकते. मी तुम्हाला दाखवते. मी ह्याच्यावरती बसली लिटरली. आता आपण चाललो आहोत मनालीच्या मॉल रोडला शॉपिंग करायला. आणि हे बघा सर्वजण काय रोड चालले. शरणेला खूप शरण्या खूप इंटरेस्टेड आहे मॉल रोडला जायला. तिला असं वाटलं की मॉल रोड म्हणजे इकडे मनालीमध्ये कुठचा तरी मोठा मॉल असेल असं तिला वाटलं. आम्ही या रोडच्याच बाजूला एक वॉकवे त्याच्यावरून चालत चाललो आणि साईडला नदी वाहते. आम्ही सर्व चालत चाललो आहे कारण बंटी गेला आहे. गाडीचा DPFचा इश्यू झाल्यामुळे त्याच्यामुळे बंटी सर्व्हिस सेंटरला गेला आहे टोयोटाच्या. तिकडे आता तो मॅन्युअली गाडी रिजनरेट करत आहे. प्रॉब्लेम सॉल्व झाला की नंतर मग आम्ही बंटीला भेटू आणि मग नंतर मग परत बघू पुढचं कुठे ट्रॅव्हल करायचं. आय थिंक तो बहुतेक मॉल रोड असावा, तर आम्ही तिकडे जाणार आहोत. आणि मनालीचा मेन जंक्शन आहे जिकडे सर्व टुरिस्टच्या व्हेकल्स, टेम्पो ट्रॅव्हल्स अवेलेबल असतात रेंटवरती. आत्ता काही सध्या थंडी नाही आहे, तरी पण आम्ही स्वेटर घालून आलो कारण मध्येच इकडे वारा वगैरे सुटतो, थंडी लागेल म्हणून आम्ही सर्वजण जॅकेट घालून आलो, जस्ट सेफर साईड. मनालीमध्ये क्राऊड बघा केवढा जास्त आला आहे. इंडिया पाकिस्तानचा वॉर संपल्यानंतर मनालीमध्ये परत क्राऊड फुल झालेला आहे. तरी अजून तेवढं पाहिजे तसं नाही, पण आता जस्ट स्टार्ट झालेलं आहे. गुड मॉर्निंग. तर आम्ही निघालो आहोत मनालीवरनं टुवर्ड्स कसोल. तर आत्ता आमचा प्लॅन आहे की दुपारपर्यंत आम्ही कसोलला पोचू. इकडे मणीकरण आहे, मणीकरण देऊ. तुला स्टोरी माहिती आहे ना ग? हो हो, स्टोरी जरा बोल, जरा सांग काय मणीकरण. ॲक्च्युली पार्वती नदीमध्ये पार्वतीचं आंघोळ करताना कानातलं पडलं होतं. अँड शिवजी गेले शोधायला, पण त्यांना काही मिळालं नाही ते लवकर. ते चिडले. सो त्यांनी त्यांचा थर्ड आय ओपन केलं आणि मग पृथ्वी शेक झाली. सो ते गरम पाण्याचे कुंड तिकडे निर्माण झाले. सो आणि अजून एक सीख रिलिजनची पण कथा आहे की गुरु नानकजी तिकडे थोडे दिवस होते. सो त्यांनी पण ती प्लेस केलेली आहे. ओके. ॲक्च्युली कसोल फेमस आहे दुसऱ्या गोष्टीसाठी पण आपण चाललोय दुसऱ्या गोष्टीसाठी, देवस्थानात. जस्ट आम्ही मणीकरण पोचलो आहोत आणि कार पार्क करून जात आहोत दर्शनाला. ऑलमोस्ट 1:15 झालेत. बघूया किती वेळ लागतो. मग आपल्याला इकडनं चंदीगडला पण जायचं आहे. मणीकरणमध्ये दर्शनाला आम्ही फायनली आलो आहोत. गरम पाण्याचं कुंड,
गरम पाण्याचं कुंड, साईडला नदी वाहते थंड पाण्याची आणि इथे गरम पाण्याचं कुंड उकळतो ना, तेवढी वाफ वाटते. राईस ठेवलंय. हां, खालची लादी तेवढी गरम झाली. हो तेच ना. कॉईन आहेत, कॉईन शेनू कॉईन टाकायचं आहे. आहेत पप्पाकडे. 10 रुपयाचं कॉईन आहे. 10 रुपयाचं कॉईन आहे ना. तुझ्या काहीतरी विश असेल, विश मागाय टाक. चांगली विश माग, काहीतरी फालतू विश माग. हो महादेव. आता आपण जेवायला आलो आहे दलपाईन ऑफ लिमिट्स कॉफीमध्ये. हा नॉर्मली आपण खूप वेळा बघितलं आहे, खूप साऱ्या काय म्हणतात इंस्टाग्रामच्या रील्समध्ये. हा सेम व्ह्यू आहे जो आपल्याला खूप वेळा बघायला मिळतं. बघू शकतो आपण इकडून पण कसा वाटतो तो व्ह्यू. खूप साऱ्या रीलमध्ये तुम्ही बघितलं असेल. मस्त की साईडला कॉफी शॉप आहे. हा मस्त मस्त एन्व्हायरमेंट आहे. गुड मॉर्निंग फ्रॉम चंदीगड. आणि आम्ही इथे लोकल हॉटेलला स्टे करत आहोत. पप्पा झोपला आहे आणि आम्ही जात आहोत कुठे? श्रद्धा दीदी आणि मम्माला एअरपोर्टला सोडायला. तर त्यांची आज फ्लाईट आहे मुंबईसाठी. आणि काल आम्ही मनालीवरनं चंदीगडला स्टे केलं. आज यांना फ्लाईटमध्ये बसून मग आपण निघणार ऑन द वे मुंबई. चलो बाय. फोन करा आतमध्ये चेक इन झालं की. हां मला फोन करा. बाय. आम्ही आहोत आता चंदीगड एअरपोर्टला. सॉरी शाहिद भगत सिंग एअरपोर्टला. आम्ही आता आलो आहोत ब्रेकफास्ट करायला. आणि इकडनं आम्ही जात आहोत सवय मध्यपूर. आणि आम्ही तुम्हाला तो प्लॅन सांगतो तिकडे काय करणार आहोत. आहे आलू पराठा, ब्रेड बटर आणि ब्रेड पकोडा. तर लंच पण झालं. लंचमध्ये आपण काय खाल्लं शनू? दाल मखनी विथ राईस आणि छोले भटुरे. आणि गाडीचाही पोट आपण भरलंय डिझेल फुल. तर आता प्लॅन मध्ये थोडंसं चेंजेस आहे. आणि तसं तर घरीच चाललोय पण ऑन द वे आपण जात आहोत रणथंबोर सफारी. तर आम्ही उद्या 6 वाजता स्लॉट बुक केला आहे.
तर आज रात्री आपण रणथंभोरला थांबूया, स्टे करूया आणि सकाळी 6 वाजता जंगल सफारीला जाऊया. सो अचानक मध्ये भयानक प्लॅन आम्ही केलाय. आमच्याकडे टाइम आहे, त्या टाइमचा युटिलाइज करून ट्रिपमध्ये थोडंसं चेंजेस करून आम्ही जात आहोत जंगल सफारी. आमचा आधी प्लॅन होता भांगड फोर्टला जाण्याचा, पण आम्ही लेट निघालेलो. आय थिंक सो इकडून 7-6 आवर्स होते. चंदीगड पासून 7-6 आवर्स होते इकडे पोचायला भांगड फोर्टमध्ये, आणि आम्हाला लेट झालं असतं म्हणून आम्ही कॅन्सल केलं. आणि मग नंतर आम्ही रणथंभोरला जातो आता उद्या. येस, आजचा स्टे आहे रणथंभोर आणि इकडे गरमी ऑलमोस्ट 45-46 डिग्री आहे. बर्फातनं नंतर आलो आपण मायनस टेम्परेचर नंतर आता आमची बॉडी सहन करत आहे हीट, नॉर्थ साइडची हीट. आता फील होतंय की मुंबईत येणार आहोत, शिरणार आहोत. येणार आहोत, शिरणार आहोत. सो आता जस्ट आम्ही सवाई माधोपूरला पोचलो आहोत. RTDC हॉटेल विनायकला आम्ही पोचलो आहोत. आणि इकडचा हॉटेल एवढा सुंदर आहे की काय सांगू नाही शकत. तुम्ही लिटरली बघू पण शकतात, मागे लाईट पण चालू आहे. हे इकडे प्लेग्राऊंड आहे असं छोटूसा, आणि हे आवाज येत आहेत ना ते लिटरली पिकॉकचे आहे. म्याव म्याव म्याव. लिटरली मला आधी मांजर वाटली, पप्पा म्हटलं मांजर नाही आहे पिकॉक आहे. सो मी मानलं की पिकॉक आहे. सो हा मोठा एवढा प्लेग्राऊंड आहे, म्हणजे प्लेग्राऊंड इकडे आणि ग्राउंड इकडे आहे. आणि हा इकडे हॉटेल आहे. मग नंतर इकडे ना असं छोटंसं ना आतमध्ये दुकान पण आहे. हे बघा असे मग्स ज्वेलरी लावले नाही. मग नंतर ना तिकडे अशी कोपऱ्यात पार्किंग आहे, पण आम्ही इकडे पार्क केली आहे आताशी. सनसेट होत आहे तिकडे. टेम्परेचर इकडे खूप आहे. आय थिंक साधारणतः आत्ता 40 डिग्री समथिंग असेल. आणि हा रिसॉर्ट सध्या रिकामी आहे, कोणी नाही आहे रिसॉर्टमध्ये. जे वॉरची सिच्युएशन सध्या जी चालू आहे त्यामुळे बरेचसे बुकिंग कॅन्सल झाले बोलतात. तर आपली उद्याची 6 वाजताची मॉर्निंगचा फर्स्ट स्लॉट आहे. झोन 1 to 5 मध्ये आपलं टायगर दिसण्याची शक्यता आहे. तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. इथे टोटल 10 झोन आहेत. 1 to 6 इज डिफरंट सेक्शन आहे आणि 7 to 10 हे डिफरंट सेक्शन आहेत. आणि 1 to 5 मध्ये 100% बघायला भेटतात वाघ. तर आपण बघूया उद्याच्या टूरवरती, सफारीवरती, की आपण बघतोय वाघ की नाही. सो आता प्लॅन आहे चिल करूया, रिलॅक्स करूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टायगर. ड्रायव्हरने 5:30चा टाइम दिला होता, 5:40 झालेत, अजून आला नाही आहे. आणि आपण इतकी घाई केली. टायगर नाही दिसला तरी आमच्या टी शर्टमध्ये टायगर आलेला आहे. बघूया आज आपला टायगर बघायला भेटतात की नाही. झोन 1 to 5 मध्ये. ओके. आमची कॅन्टर आलेली आहे आणि आम्ही जात आहोत रणथंभोरला. फायनली. कॅन्टरला किती टाइम वाट बघितली आपण? 15 मिनिटं. आणि शनू आमची विंडो सीट घेऊन बसली आहे. शनू, शरणने पहिल्याच मोर बघितलेला. सो आहे
रणथंबोर फोर्ट 1100 वर्ष जुना. मोर तर असे झाले जसे की कुत्रे आहेत. आम्ही वाघा बरोबर श्रेयस अय्यर पण बसला इकडे. शेर बरोबर श्रेयस अय्यर पण बसला. फायनली रणथंबोर डन. आणि आम्ही आता इकडनं निघतो आहे टुवर्ड मुंबई. आजचा प्लॅन आहे नाशिक पोचायचा. प्रॉपर मेंटेन रूम्स आहेत. जेवण खूप सुपर्ब आहे. जेवणाची टेस्ट खूप चांगली आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे. इथे बार सिस्टम पण आहे. आणि दॅट्स इट. चांगलं आहे. रणथंबोरपासनं मेन एंट्रीपासून एक साधारणतः 5 ते 10 मिनटावरतीच आहे. तर तुम्ही ट्रिप बुक करत असाल जंगल सफारीची, तुम्हाला इथनं पिकअप केलं जाईल. आणि वाजलेत ऑलमोस्ट 12:20. आजचं टार्गेट आम्ही नाशिक ठेवलं आहे. बघूया किती वाजेपर्यंत आपण नाशिक पोहोचतो. लंच झालंय. लंच पण नाही बसू शकत. ऑलमोस्ट 5:30 व्हायला आले. आणि आता आहोत MP मध्ये. आणि प्लॅन असा होता की नाशिकला स्टे करायचं. बट आता नाशिक स्टे नाही करत आहोत आम्ही. आपण डायरेक्ट डोंबिवली घरी जात आहोत. आणि घरी जायला माझ्या मताने एक अर्ली मॉर्निंग 5 ते 6 वाजतील. जस्ट आम्ही इकडे फुल वारी करून एक आहे तिकडे आम्ही जेवलो पावभाजी आणि राजमा चावल. आणि गाडीची कंडिशन बघा.